21 जून हा जागतिक योग दिन म्हणून गेले अनेक वर्ष साजरा होतो आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या जगाला भारताची ही एक अमोल देणगी देऊ केलेली आहे आणि आपणही अभिमानाने त्या देणगीचा उपयोग करून आपलं आरोग्य चांगलं करण्याच्या दृष्टीने दरवर्षी हा कार्यक्रम करतो. यावर्षी जरा विशेष आवश्यकता या कार्यक्रमावर भर देण्याची अशी आहे की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सगळीकडे आहे आणि हा प्रादुर्भाव असल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं ठेवून कोरोना व्हायरसवर मात करून आपल्याला आपलं शैक्षणिक वर्ष कसं योग्य पद्धतीने पार पाडता येईल याच्यासाठी या प्रकारच्या व्यायामाची आवश्यकता पडणार आहे. कोरोना व्हायरस हा श्वसनमार्गावर आघात करतो, त्यामुळे आपली फुफ्फुसं आपली श्वसन संस्था अधिक बळकट कशी करता येईल, त्याला अधिक ताकद कशी देता येईल, अशा स्वरूपाचे व्यायाम, अशा स्वरूपाचं प्राणायामासारखं साधन हे आपण वर्षभर वापरूया, 21 जून पुरतं नाही, असा विषय घेऊन आपण या निमित्ताने पुढे आलोत. मानसिक आरोग्य हे विशेषतः ज्यावेळी कोंडी होते, बाहेर पडायला बंदी होते, अशा परिस्थितीमध्ये ढासळू शकतं. सुशांत सिंह राजपूतांसारखा एक तरुण सिनेकलाकार हा ज्यावेळी नैराश्यग्रस्त झालेला आणि आपलं जीवन संपवताना आपण पाहतो त्यावेळी समस्या अतिशय गंभीर आहे हे आपल्या लक्षात येतं. तरुण वर्गावरती अशा नैराश्याचा फार गंभीर परिणाम अशा परिस्थितीत होऊ शकतो आणि त्याला योग्य प्रकारचा व्यायाम की ज्याच्यामुळे त्याची मानसिक ऊर्जा वाढेल अशा प्रकारचा व्यायाम उपलब्ध करून देणं हेच योग्य उत्तर आहे, हेच योग्य त्याच्यावरचं औषध आहे. प्राणायाम आणि अशा प्रकारच्या योगासनांच्यामुळे ही ऊर्जा प्रत्येक व्यक्तीला मिळेल आणि नैराश्यातून प्रत्येकजण बाहेर पडेल असं मला खात्री आहे. भारतीय आयुर्विज्ञान जे आहे त्या भारतीय आयुर्विज्ञानामध्ये आजारी पडल्यावर बरं कसं करावं याच्यापेक्षा आजारीच पडू नये याच्यासाठी काय काय करता येईल याच्यावर भर दिलेला आहे. योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे असे व्यायाम प्रकार आहेत की जे स्नायूंना व्यायाम देतात, अस्थिसंस्थांना योग्य प्रकारे व्यायाम देतात आणि त्याही पुढे जाऊन ज्या अंतःस्रावी ग्रंथी आपल्या शरीरामध्ये आहेत की ज्या हजारो अंतःस्रावी ग्रंथींमधून बाहेर पडलेल्या रसायनांच्या माध्यमातून आपलं सगळं आरोग्य उत्तम राहतं. इतर कुठलाही व्यायाम असा नाही की जो या सगळ्या अंतःस्रावी ग्रंथींना कार्यक्षम करू शकतो. सूर्यनमस्कार, योगासन आणि प्राणायाम हेच व्यायाम असे आहेत की जे या सर्व अंतःस्रावी ग्रंथींनाही कार्यक्षम ठेवू शकतात आणि म्हणून आजारी न पडता आपलं आरोग्य आपणहून उत्तम चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकू असं या व्यायामाचं महत्त्व आहे. आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्तरावर जी उलथापालथ झालेली आहे आणि जी घसरण चाललेली आहे आणि व्यवहार आणि व्यापार बंद आहे, त्या पार्श्वभूमीवर व्यापार आणि व्यवहार सुरळीतपणे पुन्हा सुरू करण्यासाठी खंबीर मन आणि सुदृढ शरीर नितांत गरजेचं आहे. आजच्या ह्या योग दिनानिमित्त BMCCची माजी विद्यार्थिनी अभिश्री राजपूत आज आपल्याला सहज सुलभ अशी विविध योग आसनं सादर करून प्रात्यक्षिक दाखविणार आहे. अशा स्वरूपाचे व्यायाम, अशा स्वरूपाचं प्राणायामासारखं साधन हे आपण वर्षभर वापरूया, 21 जून पुरतं नाही, असा विषय घेऊन आपण या निमित्ताने पुढे आलोत आणि आपल्या सर्व शाळा कॉलेजमधले प्राध्यापक, शिक्षक, नॉन टीचिंगचे कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत देखील हा विषय आपण नेऊ. सर्वजण निरोगी राहू आणि सर्वजण आपलं काम उत्तम प्रकारे करू असं या निमित्ताने आपण संकल्प करूया. नमस्कार, मी अभिश्री राजपूत, सर्टिफाईड योगा ट्रेनर ॲज वेल ॲज इंटरनॅशनल योगा गोल्ड मेडलिस्ट. आज तुम्हा सर्वांना 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण योगासनांचा सराव करण्याआधी ओमकार आणि प्रार्थनेने सुरुवात करूया. त्यासाठी कोणत्याही कम्फर्टेबल पोजमध्ये तुम्ही बसू शकता. सुखासन, वज्रासन किंवा साधी मांडी घालून सुद्धा बसू शकता. ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, मांडी घालता येणार नाही, अशांनी चेअरवरती बसलात तरीही चालेल. हाताची ज्ञानमुद्रा किंवा नमस्कार पोझिशन्समध्ये तुम्ही बसू शकता. डोळे बंद. कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स युअर सेल्फ. क्लोज युअर आईज. डीपली इनहेल अँड एक्सेल 3 times. Deeply inhale, breathe in and breathe out. Inhale, breathe in
and breathe out. One more time. Deeply inhale and we'll start 3 time Omkar. Inhale. Om. Inhale. Om. Inhale. डोळे बंदच ठेवायचे. प्रार्थना म्हणूयात. असतो मा सद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय मृत्योर्मा मृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् हळूहळू रिलॅक्स व्हायचे. दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे. डोळ्यांवरती हात ठेवायचे आणि हळूहळू डोळे उघडायचे. आता आपण प्राणायामाची प्रॅक्टिस करणार आहोत. मी पहिल्यांदा प्राणायाम तुम्हाला करून दाखवते आणि त्यानंतर आपण हे प्राणायाम करणार आहोत. पहिला प्राणायाम असेल कपालभाती. कपालभातीमध्ये ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना अंबॅलिकल हार्निया असेल, एनी सिव्हिअर स्टमक डिसीज असेल, त्यांनी हा प्राणायाम नाही केला तरी चालेल. त्यांनी फक्त खोलवर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. कपालभातीसाठी पाठ ताठ. कोणत्याही प्राणायाम करण्याआधी आपण स्पाईन हा स्ट्रेट ठेवायचा आहे. डोळे बंद, श्वास घ्यायचा आणि जोरात श्वास सोडायचा. एक हात पोटावर, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, पुन्हा श्वास घ्यायचा. असं आपण
कंटिन्यू 20 वेळा करणार आहोत. सगळ्यांचे डोळे बंद. श्वास घ्यायचा. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 2 counts. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. डोळे बंदच ठेवायचे. खोलवर श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. कपालभाती प्राणायामामुळे पोटाचे आजार हे खूप कमी होतात. पोटाची चरबी कमी होते. डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होतं. आपण पुन्हा हे रिपिटेशन्स करणार आहोत. खोलवर श्वास घ्यायचा. अगेन स्टार्ट टिल 20 काउंट्स. इनहेल. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and relax. Again 3 times. Deeply inhale and exhale. Concentrate towards your body, your mind and breathing. Inhale and exhale. ज्यांना हाय BP आहे त्या लोकांनी सुद्धा हा प्राणायाम अगदी सावकाशपणे करायचा आहे. पुन्हा एकदा करूयात शेवटचे रिपिटेशन्स. खोलवर श्वास घ्यायचा. अँड स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and relax. Again 3 times. Deep inhale and exhale. पूर्ण श्वास रिलॅक्स करायचा. श्वासाला पकडून ठेवायचं नाही आहे. श्वास रिलॅक्स. स्पाइन स्ट्रेट. रिलॅक्स your body. Relax your mind. Again 3 times. Deep inhale and exhale. आता आपण करणार आहोत अनुलोम विनुलोम प्राणायाम किंवा आपण त्याला म्हणतो नाडी शोधन प्राणायाम. ह्या प्राणायामामुळे आपल्या शरीरातलं ब्रीदिंग रेट हा नॉर्मल राहतो. त्याचप्रमाणे हा प्राणायाम कसा करायचा आहे हे आपण आधी बघूयात. त्याच्यासाठी हाताची मुद्रा करायची आहे. अंगठा त्याच्या शेजारची 2 बोटं फोल्ड. करंगळी आणि त्याच्या शेजारचं बोट ताठ ठेवायचं आहे. अंगठा हा आपल्या पहिल्यांदा उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे. श्वास घेताना आपण डाव्या नॉस्ट्रेल्सने चालू करणार आहोत. सो श्वास घ्यायचा. श्वास सोडताना डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. अगेन राईट साइड इनहेल. क्लोज युअर राईट nostril and exhale towards your left nostril. Again inhale from left side, exhale right side. Again inhale and exhale. आता आपण हा प्राणायाम कंटिन्यू करणार आहोत. मी त्यासाठी तुम्हाला काउंट देते. सगळ्यांनी मुद्रा घेऊन बसायचं आहे. डोळे बंद. या प्राणायामासाठी स्वतःकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. इनहेल टुवर्ड्स युअर लेफ्ट साइड nostril. एक्सेल टुवर्ड्स युअर राईट साइड. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा उजव्या नाकपुडीने. इनहेल अँड एक्सेल. कंटिन्यू करायचा आहे हा प्राणायाम. आपापल्या कपॅसिटीप्रमाणे ब्रीदिंग रेटप्रमाणे हा प्राणायाम पुढचे 30 सेकंड्स आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा डाव्या नाकपुडीने. श्वास सोडायचा उजव्या नाकपुडीने. अगेन डीपली इनहेल टुवर्ड्स युअर राईट nostril. एक्सेल टुवर्ड्स युअर लेफ्ट nostril. कंटिन्यू till next 20 seconds. Concentration towards your mind and your soul. Spine straight. Don't bend. Don't rotate your spine or don't bend.
Sit straight. Nicely deep inhale and exhale. Inhale and exhale. कंटिन्यू करायचं आहे. अनुलोम विनुलोम प्राणायामामुळे आपलं राईट चक्र आणि लेफ्ट चक्र, ज्याला आपण सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असं म्हणतो, ह्या दोन्ही नाडी ॲक्टिवेट होतात. अगेन लास्ट 3 टाइम्स. इनहेल टुवर्ड्स युअर लेफ्ट नोस्ट्रिल, एक्सेल टुवर्ड्स युअर राईट. अगेन इनहेल and exhale. Now slowly relax. Hands down. Don't open your eyes. Spine straight. Calm your body and mind and relax. डोळे बंदच ठेवायचे आहेत. शेवटचे 3 श्वास खोलवर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. Deeply inhale and exhale. Now slowly blink your eyes and open. रिलॅक्स. अनुलोम विनुलोम प्राणायामामुळे आपली सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी या दोन्ही ॲक्टिवेट होतात. खूप वेळा असं होतं की आपलं फक्त राईट नॉस्ट्रिलमधनं ब्रिदिंग जास्त येतं आणि लेफ्टमधनं कमी येतं, ऑर वाईस वर्सा. सो ह्या प्राणायामामुळे आपला ब्रिदिंगचा रेट नॉर्मल राहतो आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करता येतं. प्राणायामानंतर आता आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्यासाठी ज्यांनी मांडी घातली आहे त्यांनी पाय सरळ करायचे आहेत. जे चेअरवरती बसलेत त्यांनीसुद्धा पायाची अप अँड डाऊन करायचे आहेत. सो पाय सरळ, थोडेसे रिलॅक्स करा, अँकल अप अँड डाऊन. नेक्स्ट व्यायामासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. आपण उभं राहून व्यायाम करूयात. उभं राहायचं. स्टँड नाईसली, शोल्डर्स बॅक अँड स्टँड स्ट्रेट. हँड्स ऑन युअर शोल्डर. आता आपण हायनी करणार आहोत, वॉकिंग हायनी. फक्त नी उचलायचा आणि खाली ठेवायचा. त्यासाठी हात कमरेवरती. श्वास घेत पाय वर आणि खाली. रेडी फॉर द 8 काउंट्स. स्टार्ट. नी अप. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. ब्रिदिंग नॉर्मल. तुम्हाला असं वाटत असेल की खूप श्वास फास्ट ब्रिदिंग होतं आहे, तर तुम्ही मध्ये मध्ये खोलवर श्वास घेऊ शकता आणि श्वास सोडू शकता. नाव स्टार्ट बॅक किक. टाचा हिप्सला टच करायच्या. अगेन फॉर 8 काउंट्स. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. अगेन डीपली इनहेल अँड एक्सेल. आता आपण मानेचे व्यायाम प्रकार करूयात. हात खांद्यावरती तसेच ठेवायचे आहेत. खोलवर श्वास घ्यायचा आणि उजव्या बाजूला बघायचं आहे. श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. पुन्हा खोलवर श्वास घ्यायचा. श्वास सोडत चिन मानेला टच करायचे, खाली बघायचं. 1 नेक स्ट्रेट. 2 neck up. Continue for the 8 counts. 1 down, 2 up, 3 down, 4 up, 5 6 7 8. रिलॅक्स. आता आपण मानेची फ्लेक्झिबिलिटी वाढवूयात. त्यासाठी आपल्याला कान हा खांद्याला टच करायचा आहे, पण खांदा उचलायचा नाही. सुरू करूयात. श्वास घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूच्या खांद्याला कान टच करायचा आहे. श्वास घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत डाव्या बाजूच्या खांद्याला कान टच करायचा आहे. श्वास घेत सरळ. कंटिन्यू. 2 3 4 5 6 7 8. Relax. Very good. Now both hands straight. Open your fingers and nicely close. So we'll start wrist rotation. हात सरळ ताठ. Rotate your wrist. 1 2 3 4 5 6 7 8. Reverse. Hands straight. Don't bend your arms. 1
2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Relax. Now again both hands straight, palms open, and now palms towards your shoulder. Now we'll start shoulder rotations. So we'll call it as a baby circle. Start for the 8 counts. 1, rotate. 2, 3, 4, 5, deeply inhale and exhale. 6, 7 and 8. Reverse. Again hands nicely stretch. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Now from here both hands straight up, touch towards your ears. हात सरळ ताठ ठेवायचे आहेत, कानाला चिटकवायचे आहेत. नाव स्टार्ट लार्ज सर्कल रोटेशन्स. सो स्टार्ट 1, 2, nicely hands straight. 3, don't bend your elbows. 4, 5, 6, 7 and 8. Reverse. दोन्ही हात ताठ ठेवायचे आहेत. This is good for your shoulder flexibility. 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Relax. Relax your hands. Little bit shake your hands. जर का हात दुखत असतील तर थोडेसे रिलॅक्स करा. Next is twisting practice. So stand straight again. Deeply inhale and exhale. ट्विस्टिंग करताना दोन्ही हात समोर आपण पहिल्यांदा बेंड करणार आहोत. श्वास घ्यायचा, श्वास सोडत आपण डाव्या बाजूला ट्विस्ट करणार आहोत. पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचं आणि श्वास घेऊन सोडताना आपण उजव्या बाजूला ट्विस्ट करणार आहोत. पुन्हा श्वास घेत सरळ. सो 4 काउंट्स. रेडी. 1, twist towards your left side. Come straight. 2, your left side. Straight. Start. Continue. 1, straight. 2, straight. 3, straight. And 4. Slowly, slowly straight. And stop. Now here both hands straight and again twist. Twist your left hand straight and right hand bend and twist as much as possible. सो जेवढं जमेल तेवढं ट्विस्ट व्हायचं आहे. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. अगेन स्ट्रेट. उजव्या बाजूला उजवा हात सरळ, डावा हात बेंड आणि ट्विस्ट व्हायचं आहे. अगेन इनहेल अँड एक्झेल. बॉडी स्ट्रेट. कंटिन्यू फॉर द 4 काउंट्स. 1, straight. 2, straight. 3, straight. And last count 4. And slowly, slowly straight. सो पोटाची चरबी, साईडची चरबी कमी करण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट वॉर्मअप पॅटर्न आहे. ह्याच्यानंतर आपण आता साईड बेंडिंग करणार आहोत. साईड बेंडिंगसाठी पहिल्यांदा उजवा हात आपण कानाच्या रेषेत सरळ करणार आहोत. डावा हात कमरेवरती. जेवढा स्पाईन वरती खेचता येईल तेवढा खेचायचा. खोलवर श्वास घ्यायचा. श्वास सोडत आपण आपल्या डाव्या बाजूला बेंड होणार आहोत. ब्रीदिंग नॉर्मल करायचं आहे. ब्रीदिंग होल्ड ठेवायचं नाही. 4 काउंट्स होल्ड. 1, 2, 3, 4. Deeply inhale and slowly, slowly come straight. Hands change. Now left hand straight towards your ears. Right hand fold. श्वास घ्यायचा आहे खोल. श्वास सोडत आपल्याला उजव्या बाजूला बेंड व्हायचं आहे. बेंड झाल्यावरती 4 काउंट होल्ड. 1, 2, 3 and 4. Relax. Deeply inhale and straight. Again right hand straight up. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुन्हा आपल्याला डाव्या बाजूला बेंड व्हायचं आहे. ब्रीदिंग नॉर्मल. श्वासाकडे लक्ष द्या. 4 काउंट्स होल्ड. 1, 2, 3, 4. Relax. Slowly, slowly straight. Hand change. Other side bend.
Deeply inhale and exhale. 4 counts. 1, 2, 3, 4. Straight and relax. दोन्ही हात सरळ खाली करायचे आहेत. थोडंसं हात शेक करा, पाय शेक करा, थोडी बॉडी रिलॅक्स करा. And relax. Now next exercise. Both hands on your waist. Now bend forward and bend backward. ज्यांना खूप जास्त लोअर बॅक पेन आहे त्यांनी पुढे वाकायचं नाही आहे. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलाइस आहे त्यांनी सुद्धा पुढे वाकायचं नाही आहे. सो आपल्याला पुढे वाकायचं असेल तर अगदी थोडं पुढे वाकायचं आणि अगदी थोडंसंच मागे वाकायचं. जे व्यवस्थित आहेत, एकदम फिट आहेत, त्यांनी टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी बेंड व्हायचं आहे. सो अगेन बोथ हँड्स ऑन युअर वेस्ट, स्पाइन स्ट्रेट. प्लीज डोंट बेंड युअर स्पाइन. Deeply inhale. Once you exhale, bend forward. Now slowly bend forward, spine straight. Don't rotate your spine. Concentrate towards your spine. Inhale, body straight up. Again, inhale and exhale, bend back. Hold. Again, inhale and body straight. One more time. Deeply inhale. Once you exhale, bend forward. Try to bend as much as possible. Those are very fit. Inhale, again straight. Exhale, bend back. And relax. Relax your postures. Now stand straight. Now right knee up till 90 degree. And now we'll start ankle rotations. So rotate your ankle nicely. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Reverse. I know it's a very concentration movement, so stand straight, don't bend your knees and rotate. 3, 4, 5, 6, 7 and 8. Relax. If you're not comfortable standing on one leg, you can take any chair or wall support. Now left leg up, knee bent till 90 degree. Again start ankle rotation. 1, 2, 3, 4, body straight. 5. Engage your core muscles. 7 and 8. Relax. Opposite side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Relax, leg down. Now next exercise. Fold your right knee and hold towards your tummy. So hold it nicely. Relax your muscles and pull your tummy in and hold till 8 counts. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Relax. सेम थिंग. एका पायावरती उभं राहायला जर का बॅलन्स होत नसेल तर तुम्ही वॉलचा सपोर्ट घेऊ शकता. नाव लेफ्ट नी बेंड. खेचायचा आहे पाय पोटाकडे. होल्ड करा. 1, 2. ही एक्सरसाइज करताना श्वासावरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे. 3, 4, 5, 6, 7 and 8. Relax. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा आहे. सो होल्ड युअर अँकल अँड पुल इट बॅक साईड. सो युअर हिल्स टच टुवर्ड्स युअर ग्लूट्स मसल and it's very good for your thighs. So hold for the 8 counts. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Slowly legs down. Those who have a knee injuries or कोणाचं जर का नीचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी ही एक्सरसाइज नाही करायची आहे. फ्रॉम द अदर साइड, लेफ्ट लेग अगेन होल्ड युअर लेफ्ट अँकल and pull it back side. Try to touch towards your left glute. So hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Slowly leg straight. आता आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. सूर्यनमस्काराच्या स्थितीसाठी सुद्धा जेव्हा आपल्याला पुढे वाकायचं आहे पादहस्तासनामध्ये, त्याच्यासाठीही ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी खूप पुढे वाकायचं नाही आहे.
आपण करणार आहोत आता सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार आपण मंत्रांबरोबर करणार आहोत. सो सगळ्यांनी हात जोडायचे. हात एका लाईनमध्ये आले पाहिजेत. डोळे बंद. शोल्डर्स बॅक. कॉन्सन्ट्रेशन. मंत्रांप्रमाणे आपण म्हणूयात. श्वास घ्यायचा. ओम सूर्याय नमः. एक. श्वास घेत दोन्ही हात सरळ ताठ. हळूहळू मागे वाकायचं आहे. 2. श्वास सोडत हळूहळू पुढे वाकायचं आहे. स्पाईन स्ट्रेट. ट्राय करायचं आहे की हात जमिनीला टेकतील. 3. उजवा पाय मागे घ्यायचा आहे आणि आपल्याला वरती बघायचं आहे. श्वास नॉर्मल. 4. दोन्ही पाय एका लाईनमध्ये ताठ तिरकी अवस्था. घसरगुंडीप्रमाणे ही अवस्था होते. 5. अष्टांगासन. गुडघे टेकवायचे. पोट आणि हिप्स वरती उचलायचे. चेस्ट टेकवायची. फोरहेड किंवा चिन टेकवायची. एल्बोज बॅक. 6. पुढे जायचं आहे आणि सापाप्रमाणे आपल्याला भुजंगासन करायचं आहे. वरती यायचं आहे हळूहळू. मान वरती. ज्यांना स्पॉन्डिलाइज आहे किंवा ज्यांना लोअर बॅक पेन आहे त्यांनी एल्बो बेंडच ठेवायचे. पाय जुळलेले. 7. माउंटेन पोज पर्वतासन. हळूहळू श्वास घेत आपल्याला टेलबोन वरती खेचायचा आहे. चिन ट्राय करायची आहे की मानेला टेकली पाहिजे किंवा आपल्याला नेवलकडे बघायचं आहे. मागे टाचा हळूहळू जमिनीला टेकवायच्या आहेत. ह्या आसनामध्ये पूर्णतः स्ट्रेच आपल्या हॅमस्ट्रिंगला बसणार आहे. प्लस आपले शोल्डर ब्लेड्स ओपन होणार आहेत. 7. उजवा पाय पुन्हा पुढे घ्यायचा आहे. अश्वसंचालनासन. ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मान वरती टुवर्ड्स युअर सीलिंग. 9. दुसरा पाय जागेवरती. पादहस्तासन. ट्राय करायचं की पुन्हा आपले हात जमिनीला टेकतील. मान गुडघ्याच्या बाजूला न्यायची आपल्याला. आणि 10. श्वास घेत हळूहळू सरळ व्हायचं आहे आणि श्वास सोडत पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये थांबायचं आहे. पुढचा मंत्र आपण म्हणूयात. ओम रवये नमः. इनहेल. बोथ हँड स्ट्रेट अप अँड बेंड बॅक. एक्सेल. 2. बेंड फॉरवर्ड. Inhale. Now left leg back and look up. Exhale. Both legs back, plank position. Now inhale and go to the Ashtangasan. Exhale. After Ashtangasan, inhale. Now slowly come up in Bhujangasan. Hold nicely, stretch your spine. Heels together, toes pointed. Exhale, Parvatasana. Try to push your tailbone up, heels down, nicely stretch towards your hamstring and neck in. Try to look at your navel. Inhale, left leg forward and look up. Hold. Exhale, both legs together, neck in, hands down. Now from here, slowly inhale, both hands straight up and exhale, relax. सूर्यनमस्कारानंतर आता आपण उभे राहून काही आसनं करणार आहोत. आपण उभं राहताना अशा पद्धतीने उभं राहायचं आहे की तुमचे गुडघे हे ताठ असले पाहिजे. मसल्स आतमध्ये खेचलेले. पोटाचं म्हणजेच कोर मसल्स हे स्क्वीज करून ठेवायचे. शोल्डर्स बॅक आणि स्पाईन स्ट्रेट. खूप छान आणि ताठ सरळ उभं राहायचं आहे. पहिलं आसन आहे ताडासन. ताडासनासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात शोल्डर लेवलला सरळ ताठ असले पाहिजे. श्वास घ्यायचा आणि हळूहळू तुमचे दोन्ही हात हे जमिनीला समांतर करत सरळ आडवे करायचे. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ ताठ करायचे. ह्याच्यानंतर पुन्हा श्वास घ्यायचा आणि हळूहळू तुम्ही टाचा ह्या उचलायच्या आहेत. म्हणजे यू हॅव टू स्टँड ऑन युअर टोज. जेव्हा तुम्ही पंजांवरती उभे राहाल तेव्हा पूर्ण लक्ष हे तुमच्या बॉडीकडे द्यायचं आहे. ज्याच्यामध्ये तुमचे गुडघे नी कॅप्स आत खेचलेले असतील.
थाईज मसल्स, ग्लुटियस मसल्स, तुमचे पोटाचे मसल्स, शोल्डर्स बॅक, हँड स्ट्रेट. सो पूर्ण बॉडी ही स्क्वीज असेल. श्वासाकडे लक्ष द्यायचं अँड कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स इन वन पॉईंट. सो होल्ड फॉर दिस पोश्चर्स. Hold for the next 8 counts or few seconds. So you have to hold. I will just explain you of the benefits of this asanas. हे आसन लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे ज्यांना उंची वाढवायची असते. सो सम ऑफ द पिरियड्स हे आसन खूप चांगलं आहे. या आसनामुळे तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही खूप चांगली वाढते. पूर्ण मसल्सला स्ट्रेच मिळतो. सो यू हॅव टू होल्ड लास्ट 5 काउंट्स. 1 2 3 4 and 5. slowly heels down. पहिल्यांदा टाचा टेकवा. पुन्हा श्वास घ्यायचा. श्वास सोडत हात साईडला आणि हळूहळू खाली. ह्याच्यानंतर पुढचं आसन आपण करणार आहोत वृक्षासन. वृक्षासन ह्या आसनासाठी जर का तुम्ही एका पायावर बॅलन्स नाही करू शकत असं वाटतंय तर तुम्ही भिंतीचा किंवा चेअरचा डेफिनेटली सपोर्ट घेऊ शकता. आणि हे आसन आता आपण सुरुवात करूयात. ह्या आसनासाठी पुन्हा स्टँड स्ट्रेट. पायामध्ये व्यवस्थित अंतर घ्यायचे. पहिल्यांदा आपण उजवा पायाचा अँकल पकडणार आहोत आणि उजवा नी फोल्ड करायचा आहे. सो राईट अँकल प्लेस टुवर्ड्स युअर लेफ्ट इनर थाय. आपल्याला डाव्या पायाच्या आतल्या बाजूच्या मांडीला हा पायाचा पंजा टेकवायचा आहे. गुडघा हा साईडच्या दिशेने असला पाहिजे. दोन्ही हात श्वास घेत सरळ कानाच्या रेषेमध्ये वरती घ्यायचे. हात नमस्कार मुद्रेमध्ये. आणि पुन्हा श्वास घ्यायचा. श्वास सोडत स्पाईन स्ट्रेच. बॉडी जितकी खेचता येईल तेवढी आकाशाच्या दिशेने खेचायची आहे. श्वास नॉर्मल. जेव्हा आपण कोणताही मसल्स किंवा आसन खेचतो तेव्हा खूप वेळा असं होतं की आपला श्वास हा रोखला जातो. त्यामुळे पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे. ज्यांना एका पायावर उभं राहता येत नाही आहे त्यांनी सपोर्ट घ्यायचा आहे. हात पकडून ठेवायचा चेअरला किंवा वॉलला आणि आसन करायचं आहे. सो आसन करताना कोअर मसल्स शुड बी एंगेज्ड. ग्लुटियस मसल्स स्क्वीज, युअर थाईज स्क्वीज अँड काफ स्क्वीज. सो स्क्वीज युअर शोल्डर्स, belly in and pull your spine towards the sky. Hold this asana for few seconds, breathing normal. Last 5 counts. 1 2 3 4 and 5. Relax. Slowly ankle straight, hands down. Relax. Same आसन दुसऱ्या पायाने करणार आहोत. सो होल्ड युअर लेफ्ट अँकल. अँकल पकडायचा आहे आणि हळूहळू हा उजव्या इनर थायला लेफ्ट अँकल प्रेस करायचा आहे. जेव्हा तुम्ही प्रेस करणार तेव्हा तुमच्या डाव्या पायाचा गुडघा हा एका लाईनमध्ये असायला हवा आडव्या बाजूला. इट्स नॉट अ वर्टिकल, इट्स हॉरिझॉन्टल. हात सरळ लाईनमध्ये स्ट्रेट. श्वास घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने खेचायचे. हात वरती ताठ. चिन स्ट्रेट. मान खाली नाही ठेवायची, मान समोर. शोल्डर्स बॅक अँड ट्राय टू स्क्वीज युअर ऑल द मसल्स अँड ट्राय टू कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स द वन पॉईंट. न्यूरोमस्क्युलर इंड्युरन्ससाठी, लेग फ्लेक्झिबिलिटीसाठी, स्पाईन फ्लेक्झिबिलिटीसाठी अँड कॉन्सन्ट्रेशनसाठी हे आसन खूप जास्त उपयोगी आहे. सो मसल्स खेचायचे. ब्रीदिंग नॉर्मल. होल्ड फॉर द 5 काउंट्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हळूहळू पहिल्यांदा हात खाली घ्यायचे, पाय खाली. रिलॅक्स. थोडंसं रिलॅक्स व्हा. खोलवर श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. हाताचं थोडंसं रिलॅक्सेशन करायचं, पायाचं रिलॅक्सेशन करायचं. लिटिल बिट शेक युअर हँड्स अँड लेग्स. पादहस्तासनासाठी तुमचे गुडघे, नी कॅप्स आतमध्ये खेचायचे आहेत. हॅमस्ट्रिंग squeeze, gluteus muscle squeeze, tummy in. Now slowly inhale and take your both hands up towards the sky. Hold it here. Nicely pull your body up. Once you exhale, chin up and slowly bend forward. So you have to bend forward as much as possible. Wherever you have to feel that you take a stress, then don't take a lot of stress towards your hamstring. जिथे तुम्हाला वाटतंय त्या पोझिशनला तुम्ही हे आसन होल्ड करायचं आहे.
ज्यांचे हात जमिनीला टेकत आहेत त्यांनी त्यांचे हात जमिनीला टेकवा. जर नसतील टेकत तर तुम्ही गुडघ्याच्या लेवलला पकडू शकता हात किंवा अँकलला हात पकडू शकता. मान सरळ, होल्ड करायचं आसन. ब्रीदिंग नॉर्मल. प्रत्येक आसनामध्ये आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. सो ब्रीदिंग नॉर्मल. या आसनामुळे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. फ्लेक्झिबिलिटी वाढते. हॅमस्ट्रिंगची तुमची बॅक फ्लेक्झिबिलिटी ही पूर्णतः वाढते ह्या आसनामुळे. आसन होल्ड करायचं आहे. पुढचे 5 काउंट. 1 2 3 4 5. हळूहळू श्वास घेत दोन्ही हात सरळ, ताठ व्हायचं आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात साईडनी बाजूला घ्यायचे. पादहस्तासनानंतर आता आपण करणार आहोत अर्धचक्रासन. अर्धचक्रासन त्या लोकांनी नाही करायचं ज्यांचे अगेन पोटाच्या इंजुरीज आहेत, स्पॉन्डिलाइटिस आहे, ज्यांना हार्निया आहे, पोटाचे जे काही आजार आहेत किंवा लोअर बॅक पेन ज्यांना खूप जास्त आहे त्यांनी ह्या आसनाचं मॉडिफिकेशन्स केले तरी चालतील तुमच्या सोयीप्रमाणे. सो स्टँड स्ट्रेट. श्वास घेत दोन्ही हात कमरेवरती टेकवायचे. हळूहळू श्वास सोडत शोल्डर्सला मागे प्रेस करायचं. एल्बोज ट्राय करायचे की मागे जॉईंट करायचे. पुन्हा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत तुम्हाला मागच्या बाजूला बघायचं. सो बेंड बॅक अँड होल्ड दिस आसन टिल फ्यू सेकंड्स. ब्रीदिंग नॉर्मल. मागे बघताना जर का चक्कर आली असं वाटतंय तर तुम्ही सरळ ताठ पुन्हा उभं राहू शकता. अदर्स गो फॉर द 8 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. हळूहळू श्वास घ्यायचा. श्वास घेत सरळ व्हायचं, ताठ उभं राहायचं आणि हात खाली. ह्या आसनानंतर खूप वेळा असं लोकांना वाटतं की चक्कर आली आहे. असं काही वाटत असेल तर तुम्ही चेअर घ्या किंवा खाली मांडी घालून निवांत बसू शकता. सो फॉर द नेक्स्ट फ्यू सेकंड्स विल टेक अ रेस्ट. डीपली इनहेल अँड एक्सेल. डीपली इनहेल अँड एक्सेल. इनहेल, एक्सेल. आता आपण बैठक स्थितीतली आसनं करणार आहोत. त्यासाठी हळूहळू आपल्याला खाली बसायचं आहे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. दोन्ही पाय सरळ करा. हात तुमच्या वेस्ट लाईनला ठेवायचे आहेत. शोल्डर्स बॅक. सो नाव वी हॅव टू सिट इन दंडासन. ह्या आसनासाठी तुम्ही सुखासनात बसू शकता, पद्मासनात बसू शकता किंवा साधी मांडीसुद्धा घालू शकता. ज्यांना मांडी घालता येत नाही त्यांनी दोन्ही पाय सरळ केले तरीही चालणार आहेत किंवा तुम्ही खुर्चीवर बसू शकता. पर्वतासनासाठी आपल्याला महत्त्वाचं फक्त लक्षात ठेवायचं की स्पाईन स्ट्रेट राहायला पाहिजे. जर का आपला स्पाईन स्ट्रेट असेल तरच ह्या आसनाचा आपल्याला उपयोग होणार आहे. सो मांडी घालूयात किंवा कोणत्याही कम्फर्टेबल पोजमध्ये बसा. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, पुन्हा श्वास घ्यायचा, हात साईडला घ्यायचे. हळूहळू हळू दोन्ही हात सरळ कानाच्या रेषेत वरती घ्यायचे. हात एकमेकांना जोडायचे किंवा तुम्ही हात साईडला पण ठेवू शकता. स्पाईन स्ट्रेट. मान एका सरळ लाईनीमध्ये ठेवा. कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स इन 1 पॉईंट. ह्याच्यामध्ये डोळे बंद करायचे आहेत आणि मी जे काही इन्स्ट्रक्शन्स देते ते फक्त तुम्हाला फॉलो करायचे आहेत. हात दोन्ही ताठ, डोळे बंद. श्वास खोलवर घ्यायचा, खोलवर सोडायचा आहे. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे द्यायचे. पुढचे काही सेकंड्स आपण हे आसन होल्ड करणार आहोत. या आसनामुळे तुमची स्पाईन फ्लेक्झिबिलिटी ही चांगली इम्प्रूव्ह होणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते. सो स्पाईन स्ट्रेट. नाईसली इनहेल अँड एक्सेल. डीपली इनहेल अँड एक्सेल. लास्ट 5 काउंट्स होल्ड. 1 2 3 4 अँड 5. हळूहळू डोळे उघडायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात पुन्हा पूर्वस्थितीत आणायचे. ज्यांनी मांडी घातली आहे, सुखासनात बसलेत त्यांनी हळूहळू उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ. रिलॅक्समध्ये बसायचं आहे. पुढचं आसन आहे वक्रासन. वक्रासन करण्यासाठीचे फायदे आणि तोटे हे मी दोन्ही सांगून ठेवते आधीच. त्यामध्ये तुम्हाला जर का अंबॅलिकल हार्निया असेल, पोटाचे कोणतेही आजार असतील किंवा मेजर ऑपरेशन झालं असेल तर त्यांच्यासाठी हे आसन आपण नाही करणार आहोत. त्यांनी अगदी बेसिक साधं ट्विस्टिंग करायचं आहे. ह्या आसनामुळे सगळ्यात जास्त तुमच्या स्पाईनवरती पॉझिटिव्ह इफेक्ट होतो कारण तुमचा स्पाईन हा फ्लेक्झिबल होण्यास मदत होते.
तसंच तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम हे खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. सो आसनासाठी दोन्ही पाय सरळ ताठ, पाय हे टो पॉइंटेडच ठेवायचे आहेत, पाय रिलॅक्स पोझिशनमध्ये नको आहेत, गुडघे ताठ, स्पाईन स्ट्रेट. ह्याच्यानंतर आपण पहिल्यांदा उजवा गुडघा फोल्ड करणार आहोत. उजवा गुडघा फोल्ड केलेला आहे. आता आपण पहिल्यांदा डावा हात कानाच्या रेषेमध्ये सरळ ताठ करणार आहोत. उजवा हात आपल्याला कमरेच्या मागे लावायचा आहे. सो श्वास घ्यायचा, श्वास सोडत तुम्हाला उजव्या नीला हग करायचं आहे, म्हणजे डाव्या हाताने उजवा गुडघा पकडायचा आहे. श्वास सोडत आपल्याला मागच्या खांद्याकडे बघायचं आहे, म्हणजे आपल्या उजव्या खांद्याकडे मान गेली पाहिजे आणि आपल्याला मागच्या बाजूला बघायचं आहे. हे आसन करताना पूर्ण लक्ष तुम्हाला श्वासाकडे द्यायचं आहे. खूप वेळा असं होतं की आसन केले आणि श्वास होल्ड राहिला आहे, त्याच्यामुळे BP शूट होऊ शकतो. सो पूर्ण लक्ष श्वासाकडे ठेवा. ब्रीदिंग नॉर्मल. This asana is very good for your digestive system as well as your back injury or your spinal flexibility increase. Hold for 5 counts. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पहिल्यांदा शोल्डर्स सरळ लाईनमध्ये घ्यायचे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये शरीराच्या बाजूला टेकवा. उजवा गुडघा सरळ करायचा आहे आणि रिलॅक्स. जर आसन करताना तुम्हाला वाटत असेल की खूप फास्ट ब्रीदिंग रेट वाढतो आहे किंवा अनइझीनेस होतो आहे, तर तुम्ही जागेवरती आसन थांबवू शकता. आसन पुढे कंटिन्यू पुढचे काही सेकंड्स तरी करायचे नाही. आता आपण सेम आसन वक्रासन हे डाव्या बाजूने करणार आहोत. त्यासाठी पुन्हा ताठ बसा, डावा पाय फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड केल्यानंतर उजवा हात आपल्याला कानाच्या रेषेत सरळ ताठ करायचा आहे. डावा हात आपल्याला वेस्ट लाईनला चिटकवायचा आहे मागे. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत तुम्हाला नीला हग करत ट्विस्ट करायचं आहे. कोणतंही ट्विस्टिंग आसन करताना हे लक्षात ठेवायचं की श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना बॉडीला ट्विस्ट करायचं आहे. सो ट्विस्ट टुवर्ड्स युअर लेफ्ट साईड. मान एका रेषेमध्ये असली पाहिजे मागच्या बाजूला. दोन्ही खांदे हे एका लाईनमध्ये असायला हवेत. पोश्चर होल्ड करूया. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पूर्ण लक्ष आपल्याला श्वासाकडे द्यायचं आहे. नेक्स्ट 5 काउंट्स. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूहळू पहिल्यांदा श्वास घ्यायचा, श्वास सोडत बॉडी स्ट्रेट करायची. दोन्ही खांदे सरळ लाईनमध्ये आले पाहिजेत. हात सोडा. नाव स्लोली टेक युअर लेफ्ट लेग स्ट्रेट अँड रिलॅक्स. आता आपण पुढचं आसन करूयात. पुढचं आसनाचं नाव आहे जानुशिरासन. ह्या आसनासाठी सुद्धा ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायस आहे, ज्यांना लोअर बॅक पेन आहे, ज्यांचं सिव्हिअर बॅक पेन आहे, त्यांनी खूप पुढे नाही वाकलं तरीही चालेल. तुमच्या प्रत्येकाच्या कपॅसिटीप्रमाणे आपण पुढे बेंड होणार आहोत. सो त्यासाठी पुन्हा आपण प्रिपेअर पोझिशनमध्ये बसणार आहोत दंडासनात. पहिल्यांदा आपण उजवा पाय फोल्ड करणार आहोत आणि तो डाव्या पायाच्या इनर थाईजला चिटकवणार आहोत. सो पाय चिटकवायचा. आता हळूहळू दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ ताठ करायचे आहेत. प्रत्येक वेळेस मी हेच सांगते की स्पाईन स्ट्रेट करा, कारण जोपर्यंत स्पाईन स्ट्रेट होत नाही तोपर्यंत बॉडीची फ्लेक्झिबिलिटीही डेव्हलप होणार नाही. त्याच्यामुळे स्पाईन स्ट्रेट, दोन्ही हात वरती खेचायचे श्वास घेऊन. श्वास सोडत आपल्याला पुढच्या बाजूला बेंड व्हायचं आहे. सो इनहेल अँड डीपली एक्सेल, बेंड फॉरवर्ड. जिथे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पोझिशनला तुम्ही हे आसन होल्ड करणार आहात. सो होल्ड दिस पोश्चर. ब्रीदिंग शुड बी नॉर्मल. होल्ड फॉर द 5 काउंट्स. स्पॉन्डिलाइज ज्यांना आहे त्यांनी मान खाली नाही गेली पाहिजे, मान ही समोरच ठेवायची आहे. होल्ड. हे आसन सगळ्यात जास्त तुमचं हॅमस्ट्रिंग फ्लेक्झिबिलिटी, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पोटावरची चरबी, पॅनक्रियाज डेव्हलपमेंट ह्या सगळ्यासाठी हे आसन खूप उपयोगाचं आहे. आसन आपण 5 काउंट पुढचे हे होल्ड करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5. Again deeply inhale and slowly come up and relax, hands down. कोणतंही आसन करताना श्वासाकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण डावा पाय फोल्ड करणार आहोत. सो बेंड युअर लेफ्ट लेग अँड टच टुवर्ड्स युअर राईट इनर थाय.
पुन्हा एकदा दोन्ही हात वरती आपण सरळ ताठ करणार आहोत. हे आसन करताना शोल्डर्स हे रोटेट नाही करायचे आहेत. शोल्डर्स ओपन, चेस्ट एक्सपांड करून खाली जायचं आहे. सो हँड स्ट्रेट अप, इनहेल. वन्स यू एक्सेल, बेंड डाऊन, ओपन युअर शोल्डर ब्लेड्स, chin up and bend down as much as possible. So hold this asana nicely for the next 5 counts. 1, 2, 3, 4, 5. Relax. Slowly, slowly come up. Inhale. Exhale. Hands down. Now legs straight. Both leg relax. पुढचे 3 काउंट्स हे आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये बसणार आहोत. सो रिलॅक्स युअर बॉडी. हात साईडला, पाय रिलॅक्स. 3 वेळा खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडायचा. ब्रिदिंग रेट नॉर्मल आल्यानंतरच आपण पुढची 2 सिटिंग पोझिशनची आसन्स करणार आहोत. सो ब्रिदिंग नॉर्मल. पुढच्या आसनासाठी पुन्हा आपल्याला दोन्ही पाय जुळवायचे आहेत. ह्या आसनाचं नाव आहे मंडूक आसन, विच इज व्हेरी गुड फॉर अगेन युअर बॅक फ्लेक्झिबिलिटी. ज्यांना गुडघ्याचा खूपच जास्त प्रॉब्लेम आहे, जे वज्रासनात बसू नाही शकत, त्यांनी हे आसन नाही केलं तरी चालेल. किंवा जर का करायचं असेल तर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि पुढे तुम्ही बेंड होऊ शकता. सो फॉर दॅट बोथ लेग्स टुगेदर. फर्स्ट बेंड युअर लेफ्ट नी. नाव युअर राईट नी. वज्रासनामध्ये बसूया ना. वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुमच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे, गॅप ठेवायचे जेवढं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे. श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत पुन्हा सरळ करायचे आहेत. श्वास घ्यायचा, हात ताठ, आणि श्वास सोडत आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग करायचं आहे. सो हळूहळू आपण खाली बेंड होणार आहोत. जमिनीला तुमची हनवटी टच होईल. ही मॅक्स लेवलची फ्लेक्झिबिलिटी आहे. जर आपलं जात नसेल तर तुम्ही डोकं टेकवलं तरीही चालेल. खूप त्रास होत असेल तर मध्ये पिलो ठेवायची आणि पिलोवरती तुम्ही तुमचा फोरहेड रेस्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आसन होल्ड करणं हे आहे. त्यामुळे आसन कम्फर्टेबल पोझिशनला तुम्ही होल्ड करायचं आहे. 5 काउंट्स होल्ड. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास घेत पुन्हा सरळ व्हायचं. हात दोन्ही कानाच्या रेषेत सरळ. श्वास घ्यायचा, श्वास सोडत हात खाली. रिलॅक्स. पाय दोन्ही जवळ. हळूहळू डावा पाय सरळ करायचा, त्याच्यानंतर उजवा पाय सरळ करायचा. ह्याच्यानंतरचं आसन आहे अर्ध उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन ज्यांना पोटाचे त्रास आहेत, अंबेलिकल हर्निया आहे, ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झाले आहेत, त्यांनी हे आसन अजिबात करायचं नाही, कारण ह्या आसनामुळे तुमच्या पोटावरती जास्त स्ट्रेच येणार आहे. सो या आसनासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय सरळ ताठ. आपण वज्रासनाच्या पोझिशनमध्ये जाणार आहोत. फोल्ड युअर लेफ्ट नी फॉलोड बाय युअर फोल्ड युअर राईट नी अँड सिट इन वज्रासन. वज्रासनात बसल्यानंतर आपण हळूहळू आपल्या गुडघ्यांवरती सरळ ताठ होणार आहोत. सो गुडघे जमिनीला असतील आणि तुमच्या मांड्या ह्या टुवर्ड्स द स्काय आपण बॉडीला खेचायचं आहे. दोन्ही हात वेस्ट लाईनवरती ठेवायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत आपल्याला मागच्या बाजूला बेंड व्हायचं आहे. सो इट्स अ बॅक बेंडिंग आसन. इनहेल अँड स्लोली बेंड बॅक. हळूहळू मागे बघायचं आहे. आसन होल्ड करायचं आहे. हे आसन सगळ्यात जास्त फ्लेक्झिबल तुमच्या थाईजसाठी आणि स्पाईनसाठी आहे. होल्ड आसन फॉर 5 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. हळूहळू सरळ व्हायचं आहे. हात रिलॅक्स. सिट डाऊन इन वज्रासन अँड रिलॅक्स. मागे बेंड केल्यानंतर जर का चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर वज्रासनामध्ये तुम्ही काही सेकंड्स पुढे वाकून बसू शकता. Those are feeling normal, they can release their Vajrasan. So right leg forward, left leg forward and relax. So next few counts, relax your postures. Little bit shake your legs, shake your hands. If you want, you can go and take a sip of water. And now relax for the few seconds. बैठक स्थितीतली आसनं झाल्यानंतर आता आपण पाठीवर झोपूनची आसनं करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय सरळ,
हळूहळू राईट साईडचा एल्बो टेकवायचा आहे, लेफ्ट साईडचा एल्बो टेकवायचा आहे. पाठ टेकवत आपण शवासनामध्ये जाणार आहोत. सो सेतुबंध सर्वांगासनामध्ये पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचं. हळूहळू तुमची पाठ, पोट आणि कंबर हे जमिनीपासून उचलायचं आहे. इनहेल अँड स्लोली टेक युअर हिप अप. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही आर्च हा तुमच्या कमरेमध्ये ठेवायचा आहे. आसन होल्ड करूयात. कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स युअर ब्रीदिंग. जर का खूप अनकम्फर्टेबल वाटत असेल तरच हे आसन तुम्ही सोडू शकता, नाहीतर आपण हे 8 काउंट मिनिमम हे आसन होल्ड करणार आहोत. सो होल्ड फॉर द 8 काउंट्स. Concentrate towards your body, towards your mind, and most of probably your breathing. Hold. Try to stretch your muscles up. Squeeze your gluteus muscles. Squeeze your belly in and hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Slowly inhale. Once you exhale, relax your back. First try to drop your shoulders down, then your back, and now hip and relax. खूप वेळा असं होतं की आसनानंतर आपला ब्रीदिंग रेट वाढतो. सो तुम्ही तुमच्या टाईम टेकिंगप्रमाणे श्वास घेऊ शकता, श्वास सोडू शकता आणि थोडं रिलॅक्स करू शकता. ह्याच्यानंतर आपण पुढच्या आसनाकडे वळतो आहे. पुढचं आसन आहे एक पाद उत्तान पादासन. सो याच्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय सरळ चिटकवायचे आहेत. पाय, हात तुमच्या मांडीच्या रेषेमध्ये, मान सरळ. आता हळूहळू आपण श्वास घ्यायचा आहे आणि तुमचा उजवा पाय हा सरळ ताठ टिल 45 to 50 डिग्रीपर्यंत आपल्याला होल्ड करायचा आहे. सो श्वास घ्यायचा, हळूहळू पायवरती ताठ टिल 50 डिग्री अँगल अँड होल्ड हिअर. जर का आपल्या पोटाची ताकद नसेल तर डेफिनेटली तुमचे पाय शिवर होतील, पाय कदाचित होल्ड होणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही वॉलचा सपोर्ट घेऊ शकता किंवा अगेन चेअरवरती पाय रेस्ट करू शकता. द मेन पर्पज इज टू इम्प्रूव्ह युअर ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम. सो पाय होल्ड करायचा आहे आणि ह्या आसनामुळे नक्कीच आपल्या लक्षात येईल की आपल्या पोटाची ताकद किती आहे किंवा वाढली आहे किंवा नाही. सो यू हॅव टू होल्ड दिस आसन फॉर द नेक्स्ट 5 काउंट्स. ट्राय टू कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स युअर ब्रीदिंग. खूप बॉडी शिवर होत असेल तर आसन सोडलं तरीही चालेल. बाकीचे यू कॅन होल्ड फॉर 5 काउंट्स. 1, 2, 3, 4 and 5. Inhale and slowly exhale. Leg down and relax. Now after the right leg, we'll take our left leg up. So inhale and slowly raise your left leg up towards the sky till 50 degree only. So you have to hold your legs till 50 degree. आसन होल्ड करायचं आहे for 5 counts only. So hold, breathing normal. 1, 2, 3, 4 and 5. Relax. Slowly leg down and deeply inhale and deeply exhale. Relax yourself, relax your body. अर्ध हलासन ह्या आसनासाठी जर का तुमचे काफ मसल्स, हॅमस्ट्रिंग मसल्स हे खूप टाईट असतील तर नक्कीच तुमचा पाय हा 90 डिग्रीपर्यंत जाणार नाही. त्यासाठी तुम्ही वॉलला खेटून पाय हळूहळू वरती नेलात तरीही चालेल. ज्यांची फ्लेक्झिबिलिटी आहे दे कॅन ट्राय फॉर दिस आसन टिल द 90 डिग्री होल्ड. त्यासाठी दोन्ही पाय सरळ ताठ. पहिल्यांदा आपण उजवा पाय फोल्ड करूयात गुडघ्यात. अदर टाईम द लेफ्ट नी फोल्ड. आता इथे श्वास घ्यायचा आहे, श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि हळूहळू दोन्ही पाय सरळ करणार आहोत. सो श्वास घ्यायचा, हळूहळू उजवा पाय हा आकाशाच्या दिशेने आपल्याला सरळ करायचा आहे. त्याच्यानंतर डावा पाय हा सरळ करायचा आहे. कदाचित असं होईल की तुमचे गुडघे बेंड राहतील, पण ट्राय करायचं आहे की आपले गुडघे हे ताठ असले पाहिजेत, टो पॉइंटेड असले पाहिजेत, हात सरळ खाली जमिनीच्या दिशेने. आणि हे आसन आपण होल्ड करणार आहोत. आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्या पायाच्या अंगठ्याकडे. सो कॉन्सन्ट्रेट देअर. ट्राय टू कॉन्सन्ट्रेट अँड ब्रीदिंग नॉर्मल. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. नेक्स्ट 5 काउंट्स. आय नो या आसनाने खूप पाय शिवर होतात, कदाचित खूप पेन होईल, बट वी कॅन होल्ड फॉर ओनली 5 काउंट्स. सो 1, 2, 3, 4 and last 5. Now slowly bend your knees. Inhale and exhale. Drop your toes down and now slowly take your legs straight. So right leg straight followed by the left leg straight.
and relax. Little bit take a rest for next 2 to 3 breaths only. So breathing normal again. खोलवर श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा 3 वेळा. ह्याच्यानंतर आता आपण शेवटचं पाठीवरचं आसन करणार आहोत. ब्रीदिंग नॉर्मल झालं की मला सांगा, म्हणजे आपण आता पुढचं आसन करूयात. सो पुढचं आसन आहे पवनमुक्तासन. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. पहिल्यांदा उजवा गुडघा फोल्ड करूयात, त्याच्यानंतर डावा गुडघा फोल्ड करणार आहोत. हळूहळू हे दोन्ही पाय आपल्याला पोटावरती घ्यायचे आहेत. पाय पोटावरती घेतल्यानंतर दोन्ही हातांनी आपल्या नीला हग करायचं आहे. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलाइज आहे त्यांनी मान ही जमिनीलाच टेकवायची आहे. दोज आर द नॉर्मल वन्स, त्यांनी आपली चिन ही गुडघ्याला टेकवायची किंवा फोरहेड गुडघ्याला टेकवायचं आहे. हग केल्यानंतर श्वास घ्यायचा, श्वास घेत श्वास सोडायचा आणि हळूहळू आपण आपलं फोरहेड गुडघ्याला लावायचं आहे. सो यू कॅन डू दिस प्रॅक्टिस रेग्युलरली ॲट युअर होम, कारण हे आसन खूप चांगलं आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो होल्ड नाईसली ओनली फॉर द 5 काउंट्स. 1 2 3 4 and 5. रिलॅक्स. पाय पोटावरतीच ठेवायचे आहेत. हळूहळू नेक खाली, रेस्ट युअर नेक डाऊन. आत्ता आपण फक्त 5 ते 8च काउंट करतो आहे, पण तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये हे मिनिमम 10 सेकंड्स टू 30 सेकंड्सपर्यंत ह्याचं इन्क्रीमेंट करू शकता. सो यू हॅव टू इम्प्रूव्ह बाय युअर ओन सेल्फ. हळूहळू पाय खाली घ्यायचे. नाव राईट लेग स्ट्रेट, लेफ्ट लेग स्ट्रेट, अँड द लास्ट अँड व्हेरी गुड आसन इज शवासन. शवासनासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. अँकल फेसिंग ड्रॉप करायचं टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. हात बाजूला, हाताचे पाम फेसिंग टुवर्ड्स द स्काय. हातामध्ये अंतर घ्यायचं. मान डाव्या किंवा उजव्या बाजूला रिलॅक्स पोझिशनमध्ये. couple of seconds, next few counts, we'll hold this asan. This is not asan, this is shavasana to relax your breath and your postures. So we have to hold this for next few breaths. पूर्णपणे बॉडीला रिलॅक्स करायचं आहे. खोलवर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. आता आपण हळूहळू शवासन सोडणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय रिलॅक्स करायचे, थोडीशी पायाची मूव्हमेंट करायची. ह्याच्यानंतर आपण पोटावर झोपूनची आसनं करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जवळ, हात जवळ, डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही टर्न होऊ शकता आणि आपण पोटावर झोपणार आहोत. सो रोटेट युअर बॉडी अँड लाय डाऊन ऑन युअर स्टमक. ह्या आसनामध्ये पोटावर झोपल्यानंतर पहिलं आसन आहे आपलं भुजंगासन. दोन्ही पाय जुळवायचे, दोन्ही हात सरळ ताठ, फोरहेड जमिनीला. आता श्वास घ्यायचा. श्वास घेत हळूहळू डावा हात आणि उजवा हात एल्बोमध्ये फोल्ड करायचा अँड टच टुवर्ड्स युअर चेस्ट लाईन. आपण अर्धशलभासन करणार आहोत, त्याच्यामुळे एल्बो हे जमिनीलाच असतील. पाम फेसिंग डाऊनवर्ड. श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास घेत आपण टुवर्ड्स द स्काय जाणार आहोत. इट्स लाईक अ कोब्रा पोझिशन. ज्याप्रमाणे सर्प मूव्हमेंट असते त्याचप्रमाणे आहे. सो श्वास घेत आपल्याला आकाशाच्या बाजूला बघायचं आहे. मान वरती. Take a nicely stretch towards your spine, your lumbar and your neck. So look up, hold. So हे आसन त्या लोकांसाठी जास्त फायदेशीर आहे ज्यांना लोअर बॅक पेन आहे किंवा खूप वेळ आपण पीसीवरती काम करतो, खूप वेळ सिटिंग पोश्चर राहतं, त्यांना डेफिनेटली लोअर बॅक पेन असतात. त्या लोकांसाठी हे आसन तुम्ही रेग्युलरली घरी केलं तरीही चालण्यासारखं आहे. हळूहळू काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर तुमचं लोअर बॅक इंजुरी ह्याच्याने रिकवर होते. अर्धशलभासनासाठी आपल्याला डावा आणि उजवा असे अल्टरनेट आपण पाय उचलणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात हे आपल्याला मांड्यांच्या खाली घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हाताचा सपोर्ट मिळेल. आपल्याला चिन रेस्ट करायची आहे जमिनीला. आता श्वास घ्यायचा, हळूहळू श्वास घ्यायचा. श्वास घेत आपल्याला उजवा पाय वरती उचलायचा आहे. सो इनहेल अँड रेज युअर राईट लेग अप अँड होल्ड. जिथे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या अँगलला, त्या लेवलला तुम्ही तुमचा पाय होल्ड करू शकता. देर इज नो कंपल्शन फॉर द 30 डिग्री, 40 डिग्री और एनी 50 डिग्री. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे त्या अँगलला तुम्ही पाय होल्ड करा. होल्ड फॉर द 5 काउंट्स. ह्या आसनामुळे तुमची लोअर बॅक इंजुरी कमी होतेच, पण त्याच्यामुळे लोअर बॅक स्ट्रेंथसुद्धा चांगली वाढते. आत्ता आपण जी पोटावर झोपूनची आसनं करतो आहे ती आसनं तुम्ही रेग्युलर घरी केलीत तरी चालेल. ज्यांना असं खूप वाटतं की आपल्या पोटावरती फॅट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, त्यांनी ही आसनं डेफिनेटली केली तरी चालतात, कारण ही खूप बेसिक लेवलची आसनं आहेत आणि ह्या आसनांमुळे तोटा डेफिनेटली काही नाही, पण फायदा नक्कीच होणार आहे. सो पुढचं आसन आहे
धनुरासन. धनुरासनासाठी दोन्ही हात डोक्याच्या बाजूला ताठ ठेवायचे. हळूहळू पहिल्यांदा राईट लेग फोल्ड अँड देन लेफ्ट लेग फोल्ड. धनुरासनामध्ये आपण दोन्ही हातांनी आपल्या पायाचे अँकल पकडणार आहोत. सो हळूहळू वरती यायचं, श्वास घेत उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा. ह्याच्यानंतर पूर्णतः खोल श्वास घ्यायचा. श्वास सोडत पाय थाईज हे तुम्हाला जमिनीच्या अपोजिट दिशेने वरती उचलायचे. सो हळूहळू चेस्ट ओपन अँड एक्सपांड, चेस्ट अप, शोल्डर्स बॅक अँड ट्राय टू स्ट्रेच पुल युअर लेग्स अप. सो या आसनामुळे खूप जास्त ताण हा तुमच्या शोल्डरला पडेल, तुमच्या हाताला पडेल, थाईजला पडेल. सो यू हॅव टू होल्ड दिस आसन फॉर 5 काउंट्स. This asana is very good for your shoulder and chest opening exercise. So hold this asana for 5 counts. Hold, breathing normal. 1, 2, 3, 4 and 5. Relax. हळूहळू खाली यायचं. पहिल्यांदा मांड्या टेकवा, मग तुमचे हात हळूहळू सोडायचे. दोन्ही हात अगेन सरळ, डोकं खाली टेकवा. अँड नाव स्ट्रेट युअर बोथ लेग्स अँड रिलॅक्स. ह्या आसनामुळे खूप वेळा असं होतं की तुमचं ब्रिदिंग रेट डेफिनेटली वाढलेला असणार आहे. सो रिलॅक्स अगेन फॉर द 3 काउंट्स. डीपली इनहेल, डीपली एक्सेल. अगेन डीपली इनहेल अँड एक्सेल. ह्या आसनानंतर शेवटचं आपण आसन करणार आहोत नौकासन. नौकासनासाठी पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या बाजूला सरळ ताठ, हात जुळवायचे आहेत नमस्कार पोझिशनमध्ये. दोन्ही पाय मागे जुळवायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. अँड द लास्ट टाईम इनहेल अँड रेज युअर हँड्स अँड लेग अप. सो श्वास घेत तुम्हाला हात आणि पाय हे दोन्ही उचलायचे आहेत लाईक अ बोट पोज. सो नौकासनाप्रमाणे दोन्ही हात सरळ ताठ, मान खाली, मानेला वरती नाही काढायचं आहे, कान हाताच्या रेषेतच असायला हवेत. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही हे आसन उचलू शकता. अगेन दिस आसन इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर युअर स्टमक अँड युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. नाव विल गो फॉर द मकरासन. जसं आपण पाठीवर झोपून शवासन केलं त्याचप्रमाणे मकरासन हे पोटावर झोपूनचं रिलॅक्सेशन पोज आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही हात फोल्ड करायचे, गाल हे जमिनीला टेकवायचे, पायामध्ये अंतर घ्यायचं, हिल्स आतल्या बाजूला अँड टोज आउटसाईडला अँड रिलॅक्स. सो फॉर द नेक्स्ट फ्यू सेकंड्स कपल ऑफ टाईम विल गो फॉर दिस मकरासन. शेवटच्या प्राणायामाकडे आपण वळतो आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा सुखासनामध्ये, पद्मासनात, चेअरवरती ज्या कम्फर्टेबल पोजमध्ये तुम्हाला बसता येईल त्यामध्ये आपण बसणार आहोत. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायामाचे काही मी फायदे सांगते आणि मग आपण त्याची प्रोसिजर बघूया. खूप वेळा असं होतं सध्या लॉकडाऊनमुळे किंवा हायपर टेन्शन्स आणि मेंटल स्ट्रेसमुळे आपल्याला रात्रीची झोप येत नाही. सो ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी भ्रामरी प्राणायाम हा खूप जास्त इफेक्टिव्ह म्हणण्यासारखा प्राणायाम आहे, कारण ह्याच्यामुळे शांत झोप लागते. ह्या प्राणायामामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन्स, व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ब्रेनमध्ये, ॲज वेल ॲज तुमच्या फेसमध्ये सुद्धा ह्याचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. सो ब्लड सर्क्युलेशन ह्या प्राणायामामुळे खूप चांगल्या पद्धतीने होतं. नक्की तुम्ही प्रयत्न करून बघू शकता. ज्यांना झोप येत नाही त्यांनी रोज रात्री झोपायच्या आधी 5 वेळा मिनिमम हा प्राणायाम करायचा आणि शांत झोपून जायचं. भ्रामरी प्राणायामानंतर आपण डोळे बंदच ठेवणार आहोत. नंतर आपण 3 वेळा ओंकार म्हणणार आहोत, 3 वेळा ओम शांती शांती म्हणणार आहोत आणि त्यानंतरच आपण डोळे उघडणार आहोत. सो भ्रामरी प्राणायामाची प्रोसिजर मी पहिल्यांदा दाखवते. आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही अंगठ्यांनी आपल्या कानाची पाळी ही बंद करायची. हात डोळ्यांवरती ठेवायचे, एक हात भुवयांवरती. आपली जीभ ही टाळूला चिटकवायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण ह्याचा भुंग्याप्रमाणे आवाज काढणार आहोत. भुंग्याचा आवाज भ्रामरी काइंड ऑफ ह्या पद्धतीने आपण याचे व्हायब्रेशन्स आपल्या ब्रेनमध्ये आणि फेसमध्ये क्रिएट करणार आहोत. सो आपण हे प्राणायामाला सुरुवात करूयात. अंगठ्यांनी आपण कानाची पाळी बंद करायची आहे आणि फिंगर्स डोळ्यांवरती ठेवायचे. जीभ ही आपल्या टाळूला चिटकवायची आहे. खोलवर श्वास घ्यायचा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा.
रिलॅक्स. हाताची नमस्कार पोझिशन. डोळे बंदच ठेवायचे. फील द व्हायब्रेशन्स. फील द पॉझिटिव्ह एनर्जी टुवर्ड्स युअर बॉडी. Now we'll start 3 times Omkar, which is called as Akar, Ukar and Makar. So we'll go for the 3 parts: Akara, Ukara and Makara. Deeply inhale. Om Shanti Shanti Shanti. Om Shanti Shanti Shanti. Om Shanti Shanti Shanti. हळूहळू हात गुडघ्यांवरती ठेवायचे. या प्राणायामामुळे, ओंकारामुळे जे काही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार झालं आहे त्याच्याकडे पूर्णतः लक्ष द्यायचं आहे. आज केलेल्या योगा सरावामुळे आणि प्राणायामामुळे जे काही इफेक्ट्स तुमच्यामध्ये जाणवलेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. फील दॅट द पॉझिटिव्ह एनर्जी, फील द व्हायब्रेशन्स, फील द कामनेस टुवर्ड्स युअर बॉडी. खोल श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. डोक्यातले सगळे विचार पूर्णतः काढून टाकायचे. पुन्हा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. हळूहळू दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे. व्हायब्रेशन्स क्रिएट करायचे, वॉर्मनेस क्रिएट करायचा. हळूहळू दोन्ही पाम डोळ्यांवरती टेकवायचे. हाताकडे बघत हळूहळू डोळे उघडायचे. थँक्यू सो मच. भारताने जगाला काय दिलं याचा आपण विचार करूया. जगाने भारताला अनेक गोष्टी दिल्या असतील, पण भारताने जगाला 5 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. एक आयुर्वेद, योग, संगीत, अध्यात्म आणि परिवार संकल्पना. यातली एक एक गोष्ट सगळ्या जगाला सुखी करायला समर्थ आहे. दुर्दैवाने भारतातच त्या सगळ्या 5ही देणग्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळे याचं महत्त्व सगळ्या जगाला पटवून द्यायला आपण नक्कीच असमर्थ ठरतो. आपण प्रथम या सगळ्या देणगीचा उपयोग योग्य पद्धतीने करून घेऊया. या आधाराने आपलं जीवन सुखी, समृद्ध, समर्थ होईल अशा प्रकारे आपण स्वतः करून दाखवूया, कृतीने दाखवूया. असं जर दाखवून दिलं तर जग आपल्या पाठीशी उभं राहील. कारण जगालाही सुख हवं आहे, समृद्धी हवी आहे, शांती हवी आहे आणि ती देण्याची क्षमता योगासनांमध्ये आहे, योगामध्ये आहे.